परसोडी भूसंपादनावर 191 शेतकऱ्यांचा संताप, शासनाच्या सक्तीला ठाम विरोध. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंदी रेल्वे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी नगरपरिषद हॉल, सिंदी रेल्वे येथे मौजा परसोडी तासेलू जी वर्धा येथील सुमारे 312.78 हेक्टर खासगी शेती जमिनीच्या भूसंपादनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, वर्धा, तहसीलदार, सेलू, नायब तहसीलदार तसेच MIDCचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित क्षेत्रातील मोठ्या संख्येने शेतकरी देखील बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले की भूसंपादनासाठी प्रति एकर रुपये 24,58,321 रुपये तर प्रति हेक्टर रुपये 61,45,804 रुपये इतका मोबदला देण्यात येणार आहे. प्रशासनाने हा दर अंतिम असल्याचे स्पष्ट केले. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी एकमुखाने या दराला तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांचे म्हणणे असे की प्रस्तावित जमीन ही औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्यात येते. पूर्वेला MIDC, पश्चिमेला ड्राय पोर्ट, उत्तरेला नागपूर तुळजापूर महामार्ग, अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग जंक्शन, तसेच दक्षिणेला सेंट्रल रेल्वे व मधून रिलायन्स रेल्वे मार्ग अशा सर्व बाजूंनी विकसित आणि उच्च संभाव्यतेच्या परिसरात ही जमीन येते. अशा ठिकाणी जाहीर केलेला मोबदला अत्यल्प व अन्यायकारक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दांत सांगितले की न्याय आणि बाजारभावाला साजेसा मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही. उपस्थित 191 शेतकऱ्यांनी एकमुखाने जमीन देण्यास नकार दिल्याची घोषणा बैठकीतच करण्यात आली. बैठकीदरम्यान वातावरण तणावपूर्ण झाले. पत्रकानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांकडून संमती असो वा नसो, संपादन सक्तीने केले जाईल. तुम्हाला कोर्टात जायचे असेल तर जा, काय करायचे ते करा, असे वक्तव्य करण्यात आले. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाने संवादाऐवजी दबावाची भाषा वापरली, ज्यामुळे त्यांचा विश्वास ढासळला. शेतकऱ्यांनी आरोप केला की त्यांच्या बाजूने मांडलेले मुद्दे आणि बाजारमूल्याबाबतचे प्रत्यक्ष उदाहरणे प्रशासनाने गांभीर्याने ऐकून घेतली नाहीत. परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत ती अर्धवट सोडून दिली. जमीन आमच्या मालकीची आहे, न्याय मोबदला मिळाल्याशिवाय ती कोणत्याही दबावाखाली देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली. स्थानिक पातळीवर या निर्णयामुळे पुढील काळात आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा स्पष्ट संदेश आहे की विकासाला ते विरोध करत नाहीत, मात्र विकासाच्या नावाखाली अन्याय दराने जमीन घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. न्यायदर, पारदर्शक प्रक्रिया आणि परस्परसंमती हाच मार्ग प्रशासनाने स्वीकारावा, अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे शेतकरी न्यायालयीन लढाईसह लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यास तयार असल्याचे संकेत देत आहेत. परसोडी भूसंपादन प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून पुढील काही दिवसांत प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवादाची दिशा ठरवणारी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ही लढाई केवळ मोबदल्याची नसून स्वाभिमान आणि हक्कांची असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तोडगा कसा काढते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले.